ते असणारं पारायण करणारे हरिभक्त पारायण जे आहे की ती एक जिम्मेदारी उचलतात, स्वतःहून उचलतात. लॉ अँड ऑर्डर मेंटेन करावा अशी असणारी परिस्थिती आहे. मी अनेक वर्ष शासनाला असं म्हणतोय, आपण ह्यांना मानधन देतो. वारकरी येतो ते शासन म्हणतो तुम्ही तर नास्तिक आहात. म्हटलं मी नास्तिक जरी असलो ते राहू द्या म्हटलं होतं, पण म्हटलं इथल्या हरिभक्त पारायण काय करतात ह्याची मला माहिती आहे. समाजामधली शांतता, समाजामधली व्यवस्था, समाजामधला असणारा नीतिमत्ता आणि मानवतेने वागण्याचं हे जे समाज व्यवस्थेमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून जे करतात त्याचं कुठेतरी आपण असणारा बघितलं पाहिजे. गावातले लोक जी बिदागी देतात ते देतात म्हटलं, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण शासनाने सुद्धा बिदागी द्यायला शिकलं पाहिजे. हे जर खरंच मी असं म्हणतो की धार्मिक सरकार असलं त्यांनी हरिभक्त पारायण करणारे जे आहेत त्यांना महिन्याला 5,000 रुपये देणं काहीच नाही. महाराष्ट्रातल्या जेवढे आहेत त्यांना द्यायचं ठरवलं तर खर्च किती येईल माहिती आहे? 100 कोटी फक्त येईल. एका मंत्र्याचं खाणं आहे म्हटलं होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.